नमस्कार. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुखापासून दूर ठेवतात? का आपण सगळं असूनही अस्वस्थ असतो? याचं उत्तर कोणत्याही गुगल सर्चमध्ये नाही, तर ते आहे आपल्या संतांच्या साहित्यात दडलेल्या एका गुपितामध्ये. भावार्थ संतवाणीच्या आजच्या भागात आम्ही असा एक अभंग उलगडणार आहोत जो तुमच्या आयुष्यातील कोडं सोडवेल. व्हिडिओ स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं आणि संतांचा विचार हेच पूर्ण सत्य असतं. योग साधना किंवा केवळ शरीराला कष्ट देणारे विधी केल्याने आत्मिक सिद्धी प्राप्त होत नाही. जर मनात शुद्ध भाव नसेल तर केलेले सर्व सोपस्कार हा केवळ एक दंभ किंवा देखावा ठरतो. आपण समाजात पाहतो की अनेक लोक धर्माच्या नावाखाली फक्त प्रदर्शन करतात, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा उपाधींनी काहीही साध्य होत नाही. खरा देव किंवा सत्याचा अनुभव हा केवळ आणि केवळ अंतरातील भावनेनेच येतो. जोपर्यंत तुमच्या मनात श्रद्धेचा भाव निर्माण होत नाही तोपर्यंत संशयाचे जाळे फिटत नाही. पण हा भाव कसा असावा आणि तो मार्ग कोणता हे समजून घेण्यासाठी आयुष्यात गुरुचे असणे अत्यंत आवश्यक आहे. गुरुशिवाय तो आत्मानुभव येणे शक्यच नाही. जशी कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तपश्चर्या किंवा मेहनत करावी लागते आणि काहीतरी अर्पण केल्याशिवाय प्राप्त होत नाही, तसेच परमार्थिक मार्गावरही समर्पणाची भावना हवी. आपले हित कशात आहे आणि जीवनाचे गुपित काय आहे हे योग्य मार्गदर्शकाशिवाय दुसरे कोणीही सांगू शकणार नाही. शेवटी ज्ञानदेव एका दृष्टांतातून सांगतात की या भवसागरातून तरुण जाण्यासाठी किंवा जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी साधूंची म्हणजेच चांगल्या विचारांच्या माणसांची संगत हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. हा अभंग केवळ आध्यात्मिक नाही, तर तो आपल्या मानसिक जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या काळात आपण यशाच्या मागे धावताना अनेकदा शॉर्टकट शोधतो किंवा केवळ बाहेरून यशस्वी दिसण्याचा प्रयत्न करतो. हा अभंग आपल्याला सांगतो की मूळ पाया हा तुमचा भाव म्हणजे तुमचा हेतू आणि तुमची निष्ठा हाच आहे. तुमच्या कामात जर प्रामाणिक भाव असेल तर तुम्हाला मिळणारे समाधान हे कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठे असेल. जीवनात बदल घडवण्यासाठी हा अभंग असा उपयोगी पडतो की तो आपल्याला अहंकारापासून दूर नेतो. जेव्हा आपण चांगल्या माणसांच्या संगतीत राहतो तेव्हा आपले विचार बदलतात आणि विचारांतूनच कृतीमध्ये परिवर्तन घडते. हा अभंग वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर माणसाला स्वरूपाची ओळख पटते आणि तो बाह्य प्रदर्शनापेक्षा आंतरिक समृद्धीकडे वळतो. आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा केवळ दिखावा करू नका, कारण सत्याला कोणत्याही आवरणाची गरज नसते. केवळ कष्ट करून चालत नाही, तर त्या कष्टाला योग्य गुरुचे किंवा मार्गदर्शकाचे पाठबळ हवे, तरच वेळेचा आणि शक्तीचा अपव्यय टाळता येतो. समर्पण वृत्ती असल्याशिवाय आयुष्यात मोठी गोष्ट साध्य करता येत नाही. आपली प्रगती ही आपण कोणासोबत राहतो यावर अवलंबून असते. म्हणूनच नेहमी सत्संगती किंवा सकारात्मक लोकांच्या सहवासात राहावे, जेणेकरून जीवनातील कठीण प्रसंगही सहज पार करता येतील. हा विचार जर आपण आपल्या रोजच्या जगण्यात अंमलात आणला तर नकारात्मकता संपून एक आनंदी आणि समाधानी जीवन जगणे सहज शक्य होईल. संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून आपल्याला खऱ्या भक्तीचा आणि जीवनातील यशाचा एक असा राजमार्ग सांगतात जो आजही तितकाच प्रभावी आहे. आपण अनेकदा बाह्य अवडंबर आणि दिखाव्यामध्ये अडकतो, पण ईश्वराची किंवा ध्येयाची प्राप्ती नेमकी कशाने होते हे या अभंगातून स्पष्ट होते. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, योगयाग विधी येणे नोहे सिद्धी. वायांची उपाधी दंभधर्म. भावार्थ, या पहिल्या चरणात माऊली स्पष्टपणे सांगतात की केवळ बाह्य कर्मकांडे किंवा योगाभ्यासाचे तांत्रिक विधी केल्याने ईश्वराची किंवा आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. अनेक वेळा लोक मोठे यज्ञ करतात किंवा कठीण योगासने करतात, पण त्यामागे जर केवळ लोकांना दाखवण्याचा उद्देश असेल तर तो केवळ एक अहंकार किंवा दंभ ठरतो. सामाजिक उपदेश. समाजात केवळ नियमांचे पालन करण्यापेक्षा त्यामागचा उद्देश शुद्ध असणे महत्त्वाचे आहे. जेव्हा माणूस केवळ प्रतिष्ठेसाठी सामाजिक कार्य करतो तेव्हा त्यात नीतिमत्ता नसते. उदाहरण, समजा एखादा माणूस खूप श्रीमंत आहे आणि तो खूप मोठा धार्मिक सोहळा आयोजित करतो. तिथे हजारो लोकांना जेवण दिले जाते, रोषणाई केली जाते. पण त्या व्यक्तीच्या मनात जर असा विचार असेल की मी किती मोठा दानशूर आहे हे जगाला दिसले पाहिजे, तर तो धर्म नसून तो फक्त एक देखावा आहे. अशा अवडंबरामुळे मनाची शुद्धी होत नाही, उलट अहंकार वाढतो. आजच्या काळातही आपण सोशल मीडियावर दाखवण्यासाठी जे धार्मिक विधी करतो त्याला माऊलींनी वायांची उपाधी म्हणजेच व्यर्थ धावपळ म्हटले आहे. दुसरा चरण, भावेविण देव न कळे निसंदेह. गुरुविण अनुभव कैसा कळे. भावार्थ, दुसऱ्या चरणात माऊली भक्तीच्या आणि मार्गदर्शकाच्या महत्त्वावर प्रकाश टाकतात. ईश्वराची ओळख करून घेण्यासाठी मनात निस्सीम भाव असणे अनिवार्य आहे. जोपर्यंत हृदयात प्रेम आणि श्रद्धा नाही तोपर्यंत देव कळणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे योग्य गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आपल्याला स्वतःचा आत्मिक अनुभव कधीच घेता येत नाही. सामाजिक उपदेश. कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर आधी त्या विषयावर श्रद्धा हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन हवे. श्रद्धा आणि मार्गदर्शक हे कोणत्याही सामाजिक प्रगतीचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. उदाहरण, जसे एखादे लहान मूल आईच्या प्रेमावर पूर्ण विश्वास ठेवते, त्याला आईबद्दल कोणताही संशय नसतो,
तसाच भाव भक्ताचा देवाप्रती असावा लागतो. तसेच जर आपल्याला एखादा कठीण विषय शिकायचा असेल, समजा एखादे संगीत वाद्य वाजवायला शिकायचे असेल, तर आपण कितीही पुस्तके वाचली तरी जोपर्यंत एखादा उस्ताद किंवा गुरु आपल्याला प्रत्यक्ष शिकवत नाही तोपर्यंत आपल्याला त्या सुरांचा खरा अनुभव घेता येत नाही. गुरु हे त्या अनुभवाची गुरुकिल्ली आहेत. तिसरा चरण. तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त, गुजेविण हित कोण सांगे. भावार्थ. येथे ज्ञानेश्वर महाराज कष्टाचे आणि त्यागाचे महत्त्व अधोरेखित करतात. कोणतेही दैवत किंवा कोणतीही मोठी उपलब्धी कष्टाशिवाय म्हणजेच तपाशिवाय मिळत नाही. तसेच दिधल्याविण प्राप्त म्हणजेच दुसऱ्याला काहीतरी अर्पण केल्याशिवाय आपल्याला परत काही मिळत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. जीवनातील गुपिते किंवा कल्याणाचा मार्ग केवळ असाच व्यक्ती सांगू शकतो ज्याच्याशी आपले जिव्हाळ्याचे नाते आहे. सामाजिक उपदेश. विनासायास काहीही मिळवण्याची इच्छा ठेवणे ही समाजासाठी घातक प्रवृत्ती आहे. कष्ट आणि त्याग हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. हा नैतिक धडा संतांना द्यायचा होता. उदाहरण. जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत सुवर्णपदक हवे असेल तर त्याला रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो, खेळ आणि आरामाचा त्याग करावा लागतो. हेच त्याचे तप आहे. तसेच जसे आपण जमिनीला बी देतो तेव्हा जमीन आपल्याला धान्य देते, तसे दातृत्वाशिवाय प्राप्ती नाही. आयुष्यात जेव्हा आपण गोंधळलेले असतो तेव्हा आपला खरा हितचिंतकच आपल्याला गोपनीय किंवा मोलाचा सल्ला देऊन संकटातून बाहेर काढतो. चौथा चरण. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. भावार्थ. शेवटच्या चरणात माऊली समारोप करताना म्हणतात की मी हे सर्व तुम्हाला विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगत आहे. या संसाररूपी सागरातून पार पडण्याचा म्हणजे जीवनातील दुःखातून मुक्त होण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीशीर उपाय म्हणजे सत्संग किंवा साधूंची संगत होय. सामाजिक उपदेश. माणूस ज्यांच्या संगतीत राहतो तसाच तो घडतो. समाज प्रगत करायचा असेल तर चांगल्या विचारांच्या लोकांचे संघटन होणे गरजेचे आहे. वाईट संगतीमुळे अख्खी पिढी बर्बाद होऊ शकते, म्हणून सज्जनांचा सहवास महत्त्वाचा आहे. उदाहरण. जसे लोखंडाचा तुकडा पाण्यात टाकला तर तो बुडतो, पण जर तोच तुकडा लाकडाच्या ओंडक्याला जोडला तर तो लाकडासोबत तरंगून पलीकडे जातो. आपण सर्वजण संसाराच्या ओझ्याने दबलेले आहोत, पण जेव्हा आपण एखाद्या संत विचारांच्या किंवा ज्ञानी व्यक्तीच्या संगतीत राहतो तेव्हा त्यांच्या विचारांच्या आधाराने आपण संकटाच्या लाटांवरून सहजपणे तरून जातो. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा एखादा विद्यार्थी खूप महागड्या क्लासला जातो, पण त्याचे लक्ष अभ्यासात नाही. केवळ तो वर्गात बसतो म्हणून त्याला ज्ञान मिळेल का? जेव्हा तो विषयाबद्दल प्रेम निर्माण करतो आणि एखाद्या तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस मेहनत करतो तेव्हाच त्याला यश मिळते. हा अभंगही असाच अनुभवायचा आहे, केवळ ओव्या म्हणून नव्हे तर कृतीतून. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, आजच्या भाषेत सांगायचे तर हा अभंग म्हणजे तुमच्या आयुष्याचा क्वालिटी चेक आहे. तुम्ही किती मोठे गॅजेट्स वापरता किंवा सोशल मीडियावर किती सक्रिय आहात यापेक्षा तुमचे इनर सॉफ्टवेअर किती अपडेटेड आहे हे महत्त्वाचे आहे. भक्ती म्हणजे जुनाट विचार नव्हे तर ती एक लाईफस्टाईल आहे. जसे आपण जिममध्ये जाऊन शरीर कमावतो तसे या अभंगातील विचारांनी मन आणि बुद्धी कमावायची आहे. तुमच्या कामावर तुमचे प्रेम असणे हाच खरा भाव आहे. तुमच्या क्षेत्रातील मार्गदर्शकाचा आदर करणे हाच गुरु विचार आहे. आणि कष्टाशिवाय यश नाही हे सत्य स्वीकारणे म्हणजेच तप आहे. हा अभंग केवळ वाचण्यासाठी नाही तर तो अनुभवण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही संकटातही शांत राहता आणि दुसऱ्याच्या सुखात आनंद मानता तेव्हा समजावे की तुम्हाला हा अभंग उमजला आहे. चला तर मग माऊलींच्या या शब्दांना आपल्या जीवनाचे मार्गदर्शक बनवूया. आजची कृती. संतांना या अभंगातून समाजाला हेच सांगायचे होते की कर्मकांडांच्या जाळ्यात अडकू नका, मनापासून काम करा, गुरुचा मान राखा, कष्टाची तयारी ठेवा आणि नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. हाच सुखी समाजाचा पाया आहे. मनात भक्तीचा भाव ठेवा आणि योग्य मार्गदर्शकाची मदत घ्या. आयुष्यातील कष्टांना घाबरू नका आणि नेहमी सकारात्मक सज्जन माणसांच्या सहवासात राहा. आज किमान 10 मिनिटे शांत बसा आणि विचार करा की तुमच्या आयुष्यात असा कोणता दंभ किंवा खोटा दिखावा आहे जो तुम्ही विनाकारण ओढत आहात. तो ओळखून दूर करण्याचा प्रयत्न करा आणि आज किमान एका अशा व्यक्तीला फोन करा किंवा भेटा जिच्या सहवासामुळे तुम्हाला सकारात्मक वाटते. धन्यवाद. संतांचे शब्द म्हणजे काळजाला पडलेली साद आहे. संसाराच्या दगदगीत मनाला शांती देणारे हे अभंग म्हणजे साक्षात पांडुरंगाचे रूपच. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून या भक्तिरसाचा आस्वाद आपण एकत्र घेऊया. तुमचा प्रतिसाद हीच माझी ऊर्जा आहे. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.